नमस्कार मित्रांनो, आपण आयुष्यात खूप मेहनत करतो, चांगले वागण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही कधी-कधी आपल्याला असं वाटतं, की लोक आपल्याला हवी तशी किंमत देत नाहीत. आपण कुठेतरी मागे पडतोय किंवा आपली इमेज लोकांच्या नजरेत कमी होत चालली आहे. असं तुम्हाला कधी जाणवलं आहे का? कधी विचार केलाय का, की खूप हुशार असूनही किंवा खूप कष्ट करूनही काही लोकांचा शब्द का मानला जातो आणि आपल्या बोलण्याला तितकं वजन का नसतं? खरं तर आपल्या नकळत आपल्या अंगी बांधलेल्या काही छोट्या-छोट्या सवयीच याला कारणीभूत असतात. या सवयी एखाद्या वाळवीसारख्या असतात, ज्या बाहेरून दिसत नाहीत, पण आतून मात्र आपल्या व्यक्तिमत्त्वाची प्रतिष्ठा पोखरत असतात. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही, तर तो आपल्या स्वतःच्या आरशात पाहण्यासारखा आहे. आज आपण अशा काही सवयीबद्दल बोलणार आहोत, ज्या कदाचित आजच तुम्हाला थांबवाव्या लागतील. जर तुम्हाला तुमची हरवलेली किंमत परत मिळवायची असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण यातलं एक-एक वाक्य तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. चला तर मग स्वतःला अधिक समृद्ध आणि मौल्यवान बनवण्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया. या प्रवासातील पहिली सवय म्हणजे सतत स्वतःची तुलना इतरांशी करणे. मित्रांनो, आपण जेव्हा दुसऱ्यांचे यश, त्याचे कपडे किंवा त्याचे राहणीमान पाहून स्वतःला कमी लेखतो, तेव्हा आपण नकळत जगाला सांगत असतो, की माझी स्वतःची काहीच ओळख नाही. प्रत्येक फुलाचा उमलण्याचा वेळ वेगळा असतो. तसंच आपलं आयुष्य आहे. आपण जेव्हा स्वतःच्या प्रगतीपेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय यात जास्त रस घेतो, तेव्हा आपली ऊर्जा विखुरली जाते. लोक अशा व्यक्तीला कधीच मान देत नाहीत, ज्याला स्वतःच्या अस्तित्वाचा अभिमान नसतो. म्हणून दुसऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवण्यापेक्षा स्वतःची एक वेगळी वाट निर्माण करा. जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता, तेव्हा जग तुमचा स्वीकार करायला सुरुवात करतं. ही सवय सोडून दिली, की तुमचा आत्मविश्वास एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेला तुम्हाला दिसेल. स्वतःवरचा विश्वास वाढवण्यासाठी पुढची गोष्ट महत्वाची आहे आणि ती म्हणजे तुमची नकारात्मकता. म्हणजेच सतत तक्रार करण्याची वृत्ती. काही लोकांना सवय असते, की समोर काहीही आलं, की त्यात आधी वाईट काय आहे ते शोधायचं. पाऊस पडला तरी अडचण आणि ऊन पडलं तरी त्रास. सतत रडगाणं गाणाऱ्या लोकांसोबत राहायला कोणालाच आवडत नाही. तुम्ही जितक्या तक्रारी कराल, तितके तुम्ही लोकांसाठी नकारात्मक ऊर्जा बनत जाल. लोक हळूहळू तुमच्यापासून लांब पळू लागतात. कारण कोणालाही आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडवायचं नसतं. तक्रार करण्यापेक्षा उपाय शोधण्यावर भर द्या. जो माणूस संकटातही संधी शोधतो, त्याची किंमत समाजात नेहमीच जास्त असते. तुमचं बोलणं हे रडकं नसून लढवयासारखं असायला हवं. जेव्हा आपण तक्रारी करणं थांबवतो, तेव्हा आपोआपच आपण एका अशा गोष्टीकडे वळतो, जी आपल्याला कळत नकळत कमकुवत बनवते. ती तिसरी सवय म्हणजे प्रत्येक गोष्टीचं आवाजावी स्पष्टीकरण देणे. आपल्याला वाटतं, की आपण स्पष्टीकरण दिलं, की समोरचा आपल्याला समजून घेईल. पण खरं तर जितकी जास्त स्पष्टीकरणं तुम्ही द्याल, तितके तुम्ही कमकुवत भासता. तुमच्या प्रत्येक निर्णयाची किंवा चुकीची सफाई देण्याची गरज नसते. तुमचे मित्र तुम्हाला ओळखतात आणि तुमचे शत्रू तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे शांत राहून आपलं काम चोख करणं हे सगळ्यात मोठं उत्तर असतं. तुमची कृती तुमच्या शब्दापेक्षा जास्त बोलू द्या. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीचा खुलासा करणं थांबवता, तेव्हा लोकांच्या मनात तुमच्याबद्दल एक आदरयुक्त गूढता निर्माण होते. स्पष्टीकरण देण्याच्या नादात आपण बऱ्याचदा चौथी चूक करतो. ती म्हणजे समोरच्याला खुश करण्यासाठी नेहमी हो म्हणणे. ही एक मोठी सापळा आहे. सगळ्यांनाच आवडतं व्हावं या नादात आपण स्वतःच्या गरजा आणि स्वतःचा वेळ मारून नेतो. जेव्हा तुम्ही प्रत्येक कामाला हो म्हणता, तेव्हा लोकांना वाटतं, की तुमचा वेळ मोफत आहे आणि तुमची काहीच किंमत नाही. नाही म्हणायला शिका, कारण नाही म्हणणं हे अहंकारी असण्याचं लक्षण नसून ते स्वतःच्या मर्यादांचा आदर करण्याचं लक्षण आहे. जो माणूस स्वतःच्या वेळेचा सन्मान करतो, जगही त्याच माणसाचा सन्मान करतं. कदर हवी असेल तर कधी कधी उपलब्ध नसणं ही खूप गरजेचं असतं. मित्रांनो, इथपर्यंत आपण स्वतःला सावरले, पण खरी गंमत तर इथून पुढे सुरू होणार आहे. आतापर्यंत तुम्ही ज्या सवयी पाहिल्या त्या फक्त सुरुवात होती, पण यानंतरच्या ज्या सवयी मी तुम्हाला सांगणार आहे त्या इतक्या डेंजर आहेत, की तुमच्या आयुष्यातून सन्मानाला कायमच हद्दपार करू शकतात. विशेषतः पुढचा जो भाग आहे ना, तो जर तुम्ही नीट समजून घेतला नाही, तर तुमची सर्व मेहनत पाण्यात जाऊ शकते. स्वतःची किंमत वाढवण्याचं खरं गुपित आता इथून पुढे उघडणार आहे, जे तुम्हाला गर्दीतून बाहेर काढून एक शक्तिशाली व्यक्तिमत्व बनवेल. म्हणूनच आता आपण ओळखतोय पाचव्या अत्यंत महत्वाच्या कामाकडे. ते म्हणजे दिलेला शब्द पाळण्यात कसूर करणे. ही सवय आजच बदला. जर तुम्ही कोणाला काही वचन दिलं असेल आणि ते तुम्ही पाळलं नाही, तर तुमचं चारित्र्य लोकांच्या नजरेत हलकं होतं. मग ती वेळ देण्याची गोष्ट असो किंवा एखादं छोटं काम, तुमचा शब्द ही तुमची खरी संपत्ती आहे. ज्या माणसाच्या शब्दाला किंमत नसते, त्या माणसाला समाजात कधीच प्रतिष्ठा मिळत नाही. लोक तुमच्यावर विश्वास ठेवणं थांबवतात. त्यामुळे शब्द देताना विचार करा आणि एकदा दिला की तो प्राणपणाला लावून पूर्ण करा. यामुळे लोकांचा तुमच्यावरचा विश्वास दृढ होईल आणि तुमची किंमत आपोआप वाढेल.
शब्दांची किंमत राखली की आपल्या वागण्यातला संयम महत्वाचा ठरतो, जो 6व्या सवयीशी जोडलेला आहे. ती म्हणजे रागावर नियंत्रण नसणे. राग येणं नैसर्गिक आहे, पण जो आपल्या रागाचा गुलाम होतो तो आपली प्रतिष्ठा सतत धुईला मिळवतो. रागात माणूस अशा गोष्टी बोलून जातो ज्याची भरपाई आयुष्यभर होऊ शकत नाही. लोक अशा व्यक्तीला घाबरत नाही, तर त्याचा तिरस्कार करू लागतात. शांत राहून परिस्थिती हाताळलं ही खऱ्या ताकदीची निशाणी आहे. जेव्हा तुम्ही कठीण प्रसंगातही शांत राहता, तेव्हा समोरच्याला तुमची दहशत नाही तर तुमचा आदर वाटतो. संयम हा वाघाच्या शांततेसारखा असावा, जो सर्वांना प्रभावित करतो. संयम राखला की आपल्याला आपल्या चुकाही दिसू लागतात आणि तिथूनच आपला 7वा मुद्दा येतो, तो म्हणजे आपली चूक मान्य न करणे. अहंकारामुळे आपण बऱ्याचदा आपल्या चुकांवर पांघरून घालतो किंवा त्यांचं खापट दुसऱ्यावर फोडतो. पण खरं सांगू का, आपली चूक मोठ्या मनाने मान्य करणं हे महानतेचं लक्षण आहे. यामुळे तुम्ही लहान होत नाही, उलट लोकांच्या नजरेत तुमची उंची वाढते. जो माणूस आपली चूक सुधारण्याची तयारी ठेवतो त्यालाच प्रगतीची दारे उघडतात. चुका लपवणारा माणूस नेहमी भीतीच्या छायेखाली जगतो, पण चूक मान्य करणारा माणूस मुक्त असतो. ही प्रामाणिकता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं आणि मौल्यवान बनवते. प्रामाणिकपणासोबतच आपली जीवनशैली तितकीच महत्वाची असते. म्हणूनच 8वी सवय आहे स्वतःच्या आरोग्याकडे आणि दिसण्याकडे दुर्लक्ष करणे. शरीराची काळजी न घेणे हे आळशीपणाचं लक्षण आहे. तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसे कपडे घालता आणि तुमची शरीरयष्टी कशी आहे यावरून लोक तुमच्याबद्दल पहिलं मत बनवतात. जेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीराचा आदर करत नाही, तेव्हा इतरांकडून आदरांची अपेक्षा करणं चुकीचं आहे. टापटीप राहणं आणि फिट राहणं ही केवळ फॅशन नाही, तर तो स्वतःबद्दलचा आदर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात बघून अभिमानाने पाहता, तेव्हा जगही तुमच्याकडे आदरानं पाहायला सुरुवात करते. स्वतःची काळजी घेण्यासोबतच आपण इतरांबद्दल काय बोलतो हेही महत्वाचे आहे. कारण 9 नंबरची सवय तुमचे विश्वासार्हता ठरवते. ती म्हणजे इतरांच्या पाठीमागे निंदा, नालस्ती करणे. कोणाबद्दल वाईट बोलून आपण क्षणिक समाधान मिळवू शकतो, पण यामुळे आपली विश्वासार्हता संपते. आज तुम्ही एखाद्याच्या पाठीमागे बोलत असाल, तर लोक समजून जातात की उद्या तुम्ही त्यांच्याबद्दलही असंच बोला. गॉसिप करणाऱ्या माणसाला कोणी गांभीर्याने घेत नाही. त्याऐवजी लोकांच्या चांगल्या गुणाबद्दल बोलायला शिका. तुमच्या बोलण्यात जर दुसऱ्याबद्दल आदर असेल, तर लोकांच्या मनात तुमच्याबद्दलची जागा कायमस्वरूपी सन्मानाची राहील. उच्च विचार आणि शुद्ध वाणी हीच तुमची ओळख असायला हवी. वाणीवर नियंत्रण मिळवल्यावर आता आपल्या प्रगतीकडे वळूया. 10वी सवय जी तुम्हाला काळाच्या मागे टाकू शकते, ती म्हणजे स्वतःची प्रगती किंवा शिकणे थांबवणे. जग खूप वेगाने बदलते. जर तुम्ही जुन्याच विचारांना धरून बसलात, तर तुम्ही कालबाह्य व्हाल. ज्या माणसाकडे नवीन ज्ञान नसतं, त्याची विचार करण्याची क्षमता मर्यादित होते. पुस्तक वाचा, नवीन कौशल्य शिका. जगासोबत अपडेट राहा. शिकणारा माणूस कधीच जुना होत नाही आणि त्याची किंमत कधीच कमी होत नाही. ज्ञान हे असं शस्त्र आहे जे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत ताठ मानेने उभं राहायला मदत करतं. स्वतःला दररोज 1% का होईना, पण अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. ज्ञानासोबतच आयुष्याला दिशा देणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच 11वी अत्यंत महत्वाची सवय म्हणजे ध्येयहीन आयुष्य जगणे. ज्या जहाजाला दिशा नसते ते कधीच किनाऱ्यावर लागत नाही. जर तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची जिद्द नसेल, तर लोक तुम्हाला फक्त गर्दीचा एक भाग समजतील. तुमच्या डोळ्यात जेव्हा स्वप्न असतात आणि ते पूर्ण करण्याची तुमच्यात धमक असते, तेव्हा लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कामात व्यस्त असणारा आणि आपल्या ध्येयासाठी झटणारा माणूस नेहमीच मौल्यवान वाटतो. रिकाम्या हाताने आणि रिकाम्या मेंदूने फिरणाऱ्याला जग कधीच महत्त्व देत नाही. आपलं आयुष्य एका ध्येयाला समर्पित करा. मग पहा जग तुमची किंमत कशी करतं. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं की आपल्याला दुसऱ्यांच्या आयुष्यात टोकावण्याची गरज उरत नाही. म्हणूनच 12वी सवय आहे इतरांच्या आयुष्यात विनाकारण हस्तक्षेप करणे. काही लोकांना सवय असते की समोरचा काय करतो, तो किती कमावतोय किंवा त्याच्या घरात काय चाललंय यात नाक खुपसण्याची. मित्रांनो, जेव्हा आपण स्वतःच आयुष्य सोडून दुसऱ्यांच्या आयुष्यात जास्त डोकावतो, तेव्हा आपण आपली स्वतःची प्रतिष्ठा गमावतो. लोक अशा व्यक्तीला लुडबुड करणारा समजून टाळू लागतात. कोणालाही आपल्या खासगी आयुष्यात दुसऱ्यांची ढवळाढवळ आवडत नाही. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. दुसऱ्यांच्या चुका काढण्यापेक्षा स्वतःला कसं सुधारता येईल याचा विचार करा. जो माणूस आपल्या कामाशी काम ठेवतो, समाजात त्याच माणसाचा शब्द आणि सन्मान टिकून राहतो. स्वतःच्या कामाशी काम ठेवणारा माणूस जर नम्र असेल, तर त्याचं व्यक्तिमत्व अजून खुलतं. म्हणूनच यानंतर येते 13वी सवय. ती म्हणजे सतत पैशाचे प्रदर्शन करणे. श्रीमंत असणं चांगली गोष्ट आहे, पण त्याचा अहंकार बाळगणं आणि सारखं त्याबद्दल बोलणं हे तुमच्या व्यक्तिमत्वाला उथळ बनवतं. खरं सोनं कधी वाजत नाही, ते फक्त चमकतं. जेव्हा तुम्ही तुमच्या वस्तूच्या किंवा पैशाच्या किमती सांगून समोरच्याला प्रभावित करायचा प्रयत्न करता, तेव्हा लोकांना तुमच्या संपत्तीबद्दल नाही, तर तुमच्या स्वभावाबद्दल शंका येऊ लागते. लोक तुमच्या पैशाचा आदर करतील, पण तुमचा माणूस म्हणून आदर कधीच करणार नाहीत. नम्रता हा असा दागिना आहे, जो कितीही पैसा असला तरी तुमची किंमत कैक पटीने वाढवतो.
पैशांच्या अहंकारापेक्षा निस्वार्थ भावनेने वागणं जास्त महत्वाचे आहे. म्हणूनच 14वी सवय खूप महत्वाची आहे. ती म्हणजे मदत मागताना लाजावे आणि मदत केल्यावर उपकार दाखवणे. काही लोक असे असतात जे अडचणीत असताना कोणाकडे मदत मागायला घाबरतात आणि जेव्हा कोणाला छोटीशी मदत करतात तेव्हा त्याचा ढोल सगळीकडे वाजवतात. मदतीचा हात हा गुपित असावा. जर तुम्ही एखाद्याला मदत करून ती जगाला सांगत घेतलात तर त्या मदतीची किंमत शून्य होते आणि समोरच्या व्यक्तीच्या नजरेत तुम्ही उतरता. दुसऱ्याला आधार देताना तो निस्वार्थ भावनेने द्या. जो माणूस गुप्तपणे मदत करतो आणि स्वतःच्या गरजांसाठी योग्य वेळी इतरांशी संवाद साधतो त्यालाच समाज खऱ्या अर्थाने स्वीकारतो. आणि या सर्वांचा पाया म्हणजे तुम्ही संवाद कसा साधता. म्हणूनच शेवटची 15वी सवय आहे कमी बोलणे पण जास्त न ऐकणे. संवाद हा नेहमी दुतर्फा असतो, पण काही लोकांना फक्त स्वतःच बोलणं खरं करायची आणि सतत बोलत राहायची सवय असते. समोरचा काय सांगतोय हे न ऐकता मध्येच बोलणे किंवा त्याचे विचार हुडकावून लावणे यामुळे लोक तुमच्याशी बोलणं सोयीन देतात. एक चांगला श्रोता बनणे ही एक कला आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेता तेव्हा त्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही त्याला महत्त्व देताय. ऐकण्याची सवय तुम्हाला अधिक समजूतदार बनवते आणि तुमचे निर्णय अधिक अचूक होतात. जो शांत राहून ऐकतो त्याच्या शब्दांना जगामध्ये जास्त वजन असतं. मित्रांनो, या 15 सवयी कदाचित आज आपल्या आयुष्याचा भाग असतील, पण त्या बदलणं अशक्य नाहीत. लक्षात ठेवा, आपली किंमत ही दुसऱ्याने लावायचा टॅग नसून ती आपण स्वतः कमावलेली प्रतिष्ठा आहे. आजपासूनच यातील किमान एका सवयीवर काम करायला सुरुवात करा. स्वतःला बदला, स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःचा आदर करा. मग संपूर्ण जग तुमचा आदर केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मौल्यवान आहात. फक्त ते सिद्ध करण्याची वेळ आता आली आहे. हा बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तुमच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी विचारासह. धन्यवाद.